तीर्थक्षेत्र जाळीचा देव घाटात डोंगराच्या माथ्यावरील बुद्धनेश्वर फाट्याजवळ आढळला अनोखी इसमाचा मृतदेह। परिसरात एकच खळबळ। मात्र पोलीस ठाण्याच्या हद्दीवरून मृतदेह 4 तास होता पडून। आज दिनांक 10 मार्च रोजी सोमवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील जाळीचा देव येथे गाव परिसरामध्ये बुद्धनेश्वर फाट्यावर गाय म्हशी गुरे चारणाऱ्या काही ग्रामस्थांना एक पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला। सदर माहिती या नागरिकांनी तीर्थक्षेत्र जाळीचा देव गावचे उपसरपंच सुधाकर उदरफरे यांना माहिती दिली। यावेळी त्यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत सदर घटनेची माहिती पारद पोलिसांना दिली। यावेळी पारद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने व बिटजमदार प्रदीप सरडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता सदर हद्द ही पारद पोलीस ठाण्याची नसल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर सदर माहिती धाड पोलिसांना दिली। यावेळी धाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हे सुद्धा आपला पाऊस फाट्याजवळ घटनास्थळी दाखल झाले। मात्र ही हद्द सुद्धा पोलीस ठाण्याची नसल्यामुळे सदर घटना ही फर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याची माहिती दबक्या आवाजात पोलीस विभागात सुरू होती। यावेळी नागरिकांनी फर्दापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांना माहिती दिली। तसेच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही पत्रकारांनी सदर घटनेची माहिती छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलीस आयुक्त यांना गुप्त माहिती दिली। यावेळी तत्काळ सूत्र हलवली गेली व पोलीस ऍक्शन मोडवर आले व फर्दापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे हे आपले फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी सदर मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता फर्दापूर सोयगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले। मात्र हा अनोळखी इसाम कोण आहे याची मात्र अद्याप ओळख पटलेली नसून याला कोणी मारले व का किंवा अपघातपात आहे का याचा शोध पोलीस करीत आहे। मात्र तिन्ही पोलीस ठाण्याचे श्रेय वादाच्या हद्दीवरून पोलिसात वाद पाहायला मिळाला। तसेच परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळाली। यावेळी फर्दापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रफुल्ल साबळे, PSI चाटे, पोलीस अंमलदार कोळी, योगेश कोळी, प्रकाश कोळी, विनोद कोळी, रवींद्र सरवदे, यश काकडे यासह पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते।